नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आता यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की यामध्ये स्टॉक मार्केटची देखील चर्चा होणार आहे. आणि रस्त्यावर मी ज्यावेळेस माझी 350 घेऊन हिंडत असतो, ज्यावेळेस क्लासिक 350 घेऊन हिंडत असतो, त्यावेळीचे जे डेली ब्लॉग्स असतात, काही क्षण असतात चांगले चांगले, तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून मी इथे व्हिडिओज तुम्हाला शेअर करणार आहे. तर स्टॉक मार्केटची देखील इथे भरपूर चर्चा होणार आहे, कारण माझं जे पहिलं यूट्यूब चॅनल होतं इक्विटी वेन, तर ते बहुतेक जणांना माहिती आहे. मी इक्विटी वेन चॅनल अगोदर चालवत होतं आणि त्यावर मला चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. पण काही गोष्टींमुळे मला ते चॅनल प्रायव्हेट करावं लागलं आणि त्यानंतर मी इथे आपल्या स्टॉक अँड स्ट्रीटवर काम चालू करायचं ठरवलं, कारण तिथे देखील चांगला प्रतिसाद मिळत होता. पण मला माझं जे पहिलं यूट्यूब चॅनल होतं त्यावर सबस्क्रायबर देखील चांगले होते आणि मला असं वाटत होतं की हे चॅनलला आपण पुन्हा पुश केलं पाहिजे आणि पुन्हा रिस्टार्ट केलं पाहिजे. त्या हिशोबाने मी माझं हे चॅनल पुन्हा चालू करतोय. आता यावर आपली जी चर्चा होणार आहे ती ज्यादातर होणार आहे स्टॉक मार्केटवर. डेली लाईफमध्ये जो एखादा माझा ब्लॉग असेल की जिथे मी कुठे फिरायला गेलो आणि चांगलं मला वाटतं की हे तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे, ते व्हिडिओ मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर बघितलं असेल तुम्ही सध्या जे युद्धजन्य वातावरण चालू आहे जगभरात आणि सगळ्यांना वाटतंय की महायुद्ध होऊ शकतं, तृतीय महायुद्ध. तर कोणतीही घटना घडू शकते. यामध्ये आपण कुठे दावा करू शकत नाही की काय घडेल काय नाही. आणि राहिलं सध्याचं स्टॉक मार्केटचा विषय, तर त्यावेळी माझी जी इन्व्हेस्टमेंट होती स्टॉक मार्केटमध्ये ती मी काढून सध्या जी गुंतवलेली होती ती सोन्यामध्ये गुंतवलेली होती. आणि एक्झॅक्ट त्यावेळी माझ्या मते 70,000च्या आसपास काहीतरी रेट चालू होतं सोन्याचा. आणि आज जर बघितलं तुम्ही 1,67,000 ते 70,000 रुपयाच्या आसपास सोनं चालू आहे. म्हणजे जवळपास मला जो नफा झालेला आहे सोन्यामध्ये तो 1,00,000 रुपयाच्या आसपास झालेला आहे. आणि हे मी तुम्हाला त्यावेळेस देखील म्हटलं होतं. आणि त्यावेळी मुद्दा होता तो होता अमेरिकेवर असलेला कर्जाचा, जे होतं त्यावेळी $36 ट्रिलियन. आता ते वाढत वाढत आता 38 ट्रिलियन देखील पास केलेलं आहे आणि त्यानंतर आता $39 ट्रिलियन आसपास आलेलं आहे. आता $39 ट्रिलियन जर तुम्हाला अंदाज लावायचा असेल की हे पैसे किती होतात, तर तुम्हाला सांगायचं झालं तर आपली देशाची अर्थव्यवस्था आहे $4 ते $5 ट्रिलियन. आता यामध्ये आपला देश पूर्ण चालतो आणि यांचे जे कर्ज आहे ते आहे $39 ट्रिलियन. आता यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की ज्यावेळी यांच्या कर्जाचा जो बबल आहे तो फुटेल, त्यावेळी जगामध्ये काय परिस्थिती तयार होऊ शकते. सध्या त्यांनी त्या कर्जावरनं दुर्लक्ष करण्यासाठी आणि जसं बघितलं आपण त्यांची काही एप्स्टीन फाईल्स म्हणून एक जे प्रकरण आहे त्यामधनं देखील बहुतेक चांगल्या चांगल्या मोठमोठ्या नेत्यांचे नाव आलेत, ज्यामध्ये आपण ज्यांना आदर्श मानत होतो त्यांची देखील नावं आलेली आहेत. आणि ते काय करत होते हे देखील बरेच जणांना आता माहिती असेल. तर हे सगळे याच्यावर पडदा टाकण्यासाठी यांनी आता युद्ध चालू केलेलं आहे. इराणसोबतही आता त्यांचं युद्ध चालू आहे आणि रशिया युक्रेन तर पहिल्यापासून खूप दिवसापासून चालू होतं. पण त्या विषयात जर बघितलं रशिया आणि युक्रेनमध्ये, तर त्यामध्ये दुसरे मुद्दे होते. पण यांनी जे युद्ध चालू केले तर स्वतःचं हे जे यांची जे कृत्य आहेत हे झाकण्यासाठी यांनी हे युद्ध चालू केले आहेत. असोच, आपल्याला या विषयामध्ये पूर्ण जायचं नाहीये, कारण आपला जो स्टॉक मार्केटचा विषय त्यापुरतंच आपल्याला बोलायचं आहे. आणि सोबतच आपले जे डेली ब्लॉग माझं काही एखादा असेल तो मी इथे शेअर करणार आहे. हेच मला इथे सांगायचं होतं आणि त्यासाठीच मी आज ही पहिली व्हिडिओ बनवतोय. आणि जर बघायचं झालं आता केव्हा माझी खरेदी होणार, तर मार्केटमध्ये मला अजून एक अपेक्षा आहे की चांगला फॉल येऊ शकतो आणि निफ्टी 50 ज्यावेळेस चांगली पडेल आणि बँक निफ्टी पडेल, सोबतच इतरही जे स्टॉक्स असतील ज्यावेळेस पडतील, कारण ज्यावेळेस कर्जाचा जो बबल आहे तो फुटणार आहे त्यावेळेस आपलं देखील मार्केट इम्पॅक्ट घेऊन पडणार आहे. त्यावेळेस मला एक चांगली खरेदी संधी भेटू शकते, जशी मला सोन्यामध्ये मिळाली तशी स्टॉकमध्ये देखील. आणि त्यावेळेस मी हे स्टॉक खरेदी करणार आहे आणि त्यामध्ये देखील मला एक चांगला नफा होऊ शकतो असं मला वाटतं. तोपर्यंत माझी जी खरेदी आहे तोपर्यंत थांबवणार आहे. पण आता सध्या सुटेबल कोणासाठी आहे सध्याचं मार्केट, हे जे मार्केट चालू आहे सध्या सुटेबल कोणासाठी, तर हे डेली जे इंट्राडेमध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी हे सुटेबल मार्केट आहे. कारण रोज चांगली मुवमेंट भेटते मार्केटमध्ये. आता यामध्ये ज्याचा अभ्यास असेल तो यामध्ये पैसे कमवेल आणि ज्याला काही माहित नाही तो यामध्ये एक गॅम्बल करेल आणि स्वतःचे नुकसान करून देईल. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस काम करायचं असेल त्यावेळेस पूर्ण अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये उतरावं लागतं. बहुतेक जण चुका काय करतात, नवीन नवीन येतात, पैसा असतो, त्यांना वाटतं थोडे दिवस आपण याचं त्याचं बघून आपण करू शकतो आणि यानंतर यामध्ये येतात आणि त्यानंतर यामध्ये तोटा करून घेतात. तर मला एवढंच सांगायचं, यामध्ये खूप रिस्क आहे पैशाची आणि सोबत मेंटल हेल्थ सुद्धा यामध्ये खूप महत्वाची असते. आता ज्यांची दोन्हीची तयारी आहे त्यांनीच यामध्ये उतरावं आणि स्वतःचा अभ्यास करून यावी, याच्या त्याच्या सांगण्यावरून येऊ नये. आणि मी सुद्धा कोणाला म्हणत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर कुठे गुंतवणूक करावी किंवा माझ्या म्हणण्यानुसार कुठे काही रिस्क घ्यावी. त्यामुळे तुमचा जो पैसा आहे त्याची रिस्क सुद्धा तुमची आहे. त्यामुळे तुमचा जो पैसा कुठे गुंतवायचा असेल त्यामध्ये तुम्ही आधी आर्थिक सल्लागाराशी कुठे एखाद्या चर्चा करा किंवा स्वतःचा अभ्यास करूनच त्यानंतर एक स्वतःचे निर्णय घ्या. तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी आता माझे जे नवीन नवीन अनुभव आहे स्टॉक मार्केटचे
ते मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. सोबतच आपले जे मी फिरायला कुठे जर गेलो, मला वाटलं कुठं काही चांगलं दिसतंय आणि हे तुमच्यासोबत शेअर करायला हवं आहे, एखादं मंदिर असेल किंवा एखादं ठिकाण असेल, तर ते देखील मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. तर अशा व्हिडिओसाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. तर भेटूयात पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.